हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हे बघा शांतता ठेवताय पुरे बोललो करतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता मा पुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु वैकुंठ्याबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु वंदना माई की जय सब साधु संतान की जय ते ज्ञान पैगाबरवे जरी मणी अति अनावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी आज मदपामराकडे सेवा दिल्याबद्दल धंदाण्या गावातले मंडळाचे आभार. आलोय कुठून? मुंबईवरून. आणि मुंबईवरनं आल्या याच्याने सेवा दिलेली आहे आणि त्यानिमित्त उद्या आहे तुकाराम बीज. आपल्या हरिभक्त पारायण डॉक्टर कुणाल महाराजांनी सांगितलं तरी तेच का सांगावं म्हणून सांगतोय. आणि आपले हरिभक्त पारायण रवींद्र महाराज, आपण सर्व त्यांना तात्या म्हणतो, तुम्ही म्हणता मीही म्हणतो. त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी आणि तिसरं त्यांच्या मुलीचं लग्न झालं. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस या निमित्त आज. पण वर्ष 4था तुकाराम बीज हा कार्यक्रम चालू आहे. वर्ष 4था या निमित्ताने कार्यक्रम करणं एक निमित्त म्हणून लागतं.
कार्य हे चळवळीचे जो तो करील तयाचे. कार्य भरपूर ठिकाणी होतात, नाही होत असा नाही आहे. मी 10/1/1995 साली माझ्या श्रीपाद बाबांचा अनुग्रह तिथून कलाल गेलं. उभी काय घेतले ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी अति हनावे. कारण अनुग्रह दिला मला बाबा घोटीचे. आणि घोटीपासून इगतपुरी गाव, तिथे नांदगाव सदो म्हणून गाव आहे, त्या गावातले ज्यांनी मला अनुग्रह दिला मनोहर बाबा वलकुंदे यांच्यापासून मी. पण माझ्या श्रीपाद बाबांनी सांगितलं, आज माझे बाबाही बोलतात, आम्हाला नानाने घडवलं गेलं, बोध दिला गेला नानाने, अनुग्रह झाला. त्यांनी सुद्धा मला तेच सांगितलेलं आहे का भाऊ, हे जे काय आहे हे माझ्यापासून आलेलं नाही, मी एक निमित्ताचा धनी आहे. तुम्हा आम्हाला जो नाम दिला जातो तो माझ्या श्रीपाद बाबांना, केरोबा बाबा, बंडोबा बाबांकडनं मिळालेलं. आज आपल्याला त्याची अनुभूती येते म्हणून आपण त्यांना सांगला जातो. पण सांगणारे सुद्धा आपल्याकडे आहेत, ठासून सांगतात. बाकीचे वरपांगाने सांगले जातात. नाम घेतात, पूर्णत्व व्यवस्थित कार्यक्रम करता वेळी सुद्धा. आणि नंतर माझ्या मते आता रवींद्र महाराज का कीर्तन केला, आता विजय महाराज त्यांनी ते सांगितलं गेलं. खरोखर भरपूर ठिकाणी मी फिरतोय. आज ठासून सांगणारा महात्मा माझा आज आहे. तुम्हा आम्हाला जे घडवतात इथपर्यंत सकाळी सांगून गेले ना, सुरुवात कशी केलेली आहे, का अजूनपर्यंत आमच्या अंतःकरणात तो फिट बसत नाही किंवा काय बसत नाही, त्याचा कारण आम्ही या कानाने ऐकतो आणि या कारणाने सोडतो. माझ्या बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे नामाचं भरपूर सायास घेतलं. आणि ते सायास आजही डोळ्यांनी बघून सांगतोय. अनुभव आजही माझा महात्मा आजही तयार आहे. धनराज बाबा पाटील कुठे कुठे नाही, अरे जिथे जावा तिथे फोन करावा का बाबा अमुक ठिकाणी कार्यक्रमाला आहेत. महात्म्याचं कार्य चालूच आहे. तुमच्या आमच्यापर्यंत जो पोचवला गेला, पण त्या वेळेला सांगड होती माझ्या रामदास बाबाची. आज जर रामदास बाबा श्रीपाद बाबांच्या जोडीला नसतं तर तुमच्या आमच्यापर्यंत हा नाम सुद्धा पोचला गेला नसता. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. माझ्या बाबाला मी फक्त फोन करून सांगितलं, बाबा मला कोलपीकडे यायचं आहे.
बाबांनी सांगितलं, भाऊ अमुक ठिकाणी माझा पहिला कार्यक्रम आहे, तिथला कार्यक्रम उरकला का मग मी इकडे येणार आहे अमुक तारखेला. मी बोललो बाबा मला तिथे यायचंच आहे. साधू संतांचं आपल्याला तर त्यांनी काही कमतरता करून नाही ठेवली. जिथे पाय रस्त्याने माझे साधू संत गेलेले आहेत, त्या भूमीमध्ये माझं या नासक्याचे पाय लागावे, पण माझा महात्म्याने तिथपर्यंत मला नेलेला आहे. आणि सांगितलं भाऊ इथून कमसे कम 10 ते 15 किलोमीटर बाबा चालत जायचे, दोघं साथ मध्ये राहून. ती अनुभूती आले म्हणून ना, ती अनुभूती आपल्याला दिले, ती अनुभूती त्या महात्म्याने घेतली, तीच तुम्हा आमच्यापर्यंत पोहोचवली. आजही ज्याने आज सुद्धा नाम घेतलं ना, त्याच्यापर्यंत सुद्धा ते नाहीये. पण आम्हाला अनुभव येऊन आम्ही सांगायचंच काम करत नाही. ओढून ओढून सांगून सुद्धा जर कळत नसेल, आता पण माई बोलत होती ना कीर्तनातनं, नाम घेतलंय, नाम घेतलंय त्याचं पूर्णत्व तुम्ही नाम घेतल्या माझ्या संतांनी तुम्हाला नाम कानात पेडल्या सांगितलेल्या रीतनुसार जर घेतला तर तुमची अवस्था होणार नाही, झाल्या बिगर राहणार नाही. पण विश्वास जो ठेवी स्वामीवरी, जोपर्यंत आमचा विश्वास धगमल होत तोपर्यंत नाही. मग ते किती जरी बोंबलून सांगणं, ध्यानाला बसवानं, काय करा, अवस्था. कारण आमचा डगमल होतोय. नक्की नामस्मरण आम्ही घेतलंय, तो व्यवस्थित आम्ही चिंतन करतोय नाही करत, घेतोय नाही घेत, मग ती डगमल, मग ती अवस्था का नाही होऊ शकत किती जरी केलं तरी. ज्या वेळेला आपला गुरु आपल्याला नामस्मरण देतोय त्या वेळेला पूर्णत्व ते ओतून तुमच्या आमच्यापर्यंत देतात ना, मग हे करतात ना, मग ते सांगतात त्या रीतीने आपण जर गेलो तर नक्की ती अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या रीतीने नाही केलं तर भूक लागल्यावर जेवतोय का भूक लागायच्या अगोदर जेवतोय, आणि भूक लागल्यानंतर ताटाकडे बघून जमेल? तुम्हाला नामस्मरण दिलं, सांगितलं गेलं का भाऊ जसा टाइम मिळेल तसा. बाबा तर म्हणायचे 3-3 तास, तेवढं पण नाही तुम्हाला. माझे तर बाबा सांगतात भाऊ जसा वेळ मिळेल तसा बसायचं काम करा. बसल्याने त्या ताटाकडे बघून सांगितल्या पद्धतीनं नामस्मरण घेतलं तर नक्कीच माझी नौका किनाऱ्याला लावली रे किती दयालू श्रीपाद माऊली, माझी नौका किनाऱ्याला लावली रे किती दयालू रामदास माऊली, किती दयालू श्रीपाद माऊली, किती दयालू रामदास माऊली, माझी नौका किनाऱ्याला लावली रे किती दयालू श्रीपाद माऊली. आजी आहे साधा उदाहरण, जसं होतंय तसं तुम्हाला उदाहरण देऊन ते देऊन जे घडलं तर समजायचा ते आपल्याला परफेक्ट माझ्या गुरुने दिले तसं
झालं. मग समजायचं का तो मी त्या पद्धतीला बरोबर आहे, नाहीतर काही उपयोग नाही. काय सकाळी माझ्या बाबांनी सांगितलं, सुदामा कृष्णाचा दृष्टांत दिला, सिद्धांत तुम्हाला सांगितला, सिद्धांत तुमच्या अंतःकरणात आहे. कोणाकोणाचं अंतःकरण झालं त्या पद्धतीनं. सुदामा निघतोय आणि कृष्ण इकडनं बघत राहतोय, कोणाकोणाचं झालं. लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. घडतोय म्हणून या गादीवरनं सांगतोय, ज्या ज्या वेळेला माझ्या आईच्या घरात मी पाय टाकेन, पण निघताना नक्कीच लेक निघायची असली ना, आई माझी दरवाजात उभी राहून पूर्णत्व बघते. माझी गाडी जोपर्यंत टणवत जात टन मारत नाही तोपर्यंत दारात उभी राहून बघणार. अरे नवे नवे कोल पिंपरीच नाही, दिव्याला जरी आले तरी सुद्धा घरातनं पाय पाय काढणार. त्यावेळेला लेकराकडे लक्ष देऊनच पूर्णत्व. ती माझी गुरु माऊली, ती माझी आई आहे का. ज्या वेळेला माझा गुरु, माझा श्रीपाद बाबा, माझे रामदास बाबा, माझे नारायण बाबा, माझा रोहिदास बाबा, माझा धनराज बाबा तुमच्या आमच्याला पूर्णत्व हे करून सांगतात ना, घेतात ना, त्यावेळेला आपण ह्या टकोऱ्यात जेव्हा बसू ना हे करू, तेव्हा माझ्या बाबांचे शब्द आहेत, या हृदयेचे त्या हृदयी घातले. हा हृदय रात्रीचा हकीकत सांगतोय. तिकडनं निघताना आमच्या वर्षा माऊलींनी बाबांना फोन करून सांगला, बाबा आम्ही निघालो. बाबा बोलतात तुम्ही 4 ते 5 पर्यंत येणार. आम्हाला येता येता कमसे कम 7:30 वाजले बाबांकडे. तर एक ठिकाणी थांबायचं होतं, तिथं थांबलो नाही. बाबांच्या इकडे आलो, आई दरवाजात आली, बाबा नाही दिसले. गाडीतनं उतरलं ना, आईने विचारलं, आई बाबा कुठे आहेत? तर म्हणतो बाबा काय रे का मला. बाबांनी सांगितलं वर्षाला का बाबा घरात आहेत. बाबा काय रे का मला. आमचे महाराज बोलतात आपण थांबायचं नाही, आपण जिथे बाबा असतील तिथे. जो जो प्रेम दिलंय ना, अडचणीतून शोधून काढले भल्याची हो वाट, उरशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट. त्यावेळेला आम्ही दोघे असलो, बाबा आम्हाला घरात नाही भेटले, आम्ही जिथे असेल तिथे आम्ही शोध लावल्याशिवाय बाबा ते बाबा नाही म्हणतात तरी. कारण आम्ही तुमच्या प्रेमाला आणि तुमच्या प्रेमापोटी येतो. तुम्ही जो आम्हाला प्रेम देता ना, त्या प्रेमापोटी आज इथपर्यंत यायचं. तुमची आमची काय वलग आहे का. मुंबई कुठे, धंडाणा कुठे, धुल्याच्या इकडे आलं ना. आज बाबांनी सांगडी तुमच्या आमची बांधून दिले. कशी सांगडी सांग ना माऊली माझ्या बाबांना, बाबाला सुखी हाय मी माझ्या घराला, घराला सांग ना माऊली माझ्या बाबाला,
बाबाला सुखी हाय मी माझ्या घराला. देव माझा अंतरात्मा, गुरु माझा परमात्मा. देव माझा अंतरात्मा, गुरु माझा परमात्मा. लगीन लावलं जीवा शिवाला, शिवाला सुखी हाय मी माझ्या घराला, घराला. शब्द काय जरा व्यवस्थित आपल्या टकोरात भेटलं ना, आपल्या जीवाशिवाचं ऐक्य केलेलं आहे. ते ऐक्याचं सांगितलेलं आहे. बाबांनी डॉक्टरांना लक्ष्मीपूजनची सेवा असते बाबांची. डॉक्टर महाराजांना बाबांनी सांगितलं का सेवा तुम्ही करायचं. तालकरी कमी असल्यामुळे मी उभा राहिलो. आणि गेल्या वर्षी हा जो पद मी बोललो तर धंदाण्याची आई बोलली का भाऊ कार्यक्रम सुटल्यानंतर तुम्ही तो पद का नाही घेतला. मी बोला आई कुठला पद. माझा नेहमीचा जो पद आठवण आहे जे बाबांचे पद आहेत तेच. धन्य श्रीपाद मुरारी त्याने दुनिया केली बावरी. मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं माझ्या श्रीपाद बाबानं. बोला मी या वेळेला बोलला आणि दिवाळीला मला आई आठव करून देते तर बोलला आई कुठला. तर बोलतो सांग ना माऊली माझ्या बाबांना सुखी हाय मी. या घरात सांगितलं आहे का सुखी ज्या वेळेला तुम्ही नामस्मरण घेतल्यानंतर या घरात सुखी राहाल तर या भिंतीच्या घराला नाही सांगितलं. या श्रीपाद जैसा रामदास, नारायण जैसा रोहिदास. श्रीपाद जैसा रामदास, नारायण जैसा रोहिदास. निरोप ठेवला माझ्या नानाला, नानाला सुखी हाय मी माझ्या घराला, घराला. सांग ना माऊली माझ्या बाबाला, बाबाला. आताचा जो कडवा आहे नाम धरत्याने व्यवस्थित जरा चित्तामध्ये बसून घ्या. माझे बाबांचे शब्द आहेत ते. बाबा म्हणे विसरा मला, विसरू नका माझ्या नामाला. बाबा म्हणे विसरा मला, विसरू नका माझ्या नामाला. निरोप ठेवला माझ्या कानाला, कानाला. सुखी हाय मी माझ्या घराला, घराला. सांग ना माऊली माझ्या बाबाला, बाबाला. सुखी हाय मी माझ्या घराला, घराला. शेवटचा चरण. अनाथा प्रतिपतिता गला, परी नका करू पाय वेगला. काय शब्द आहेत का बाबा. आम्ही नामस्मरण घेतलंय तुमचा, तो नामस्मरण आम्ही व्यवस्थित करणार. माझे बाबा बोंबलून बोंबलून सांगतात. श्रीपाद बाबा तेच धनराज बाबा. जसं बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलं ते आज करतात. कुठे नाही सेवा, कुठे नाही सेवा.
एक दिवस कधी घरात असले तर असले, नाही तर तेही नाही. सांग ना माऊली माझ्या बाबाला, बाबाला सुखी हाय मी माझ्या घराला. ज्या वेळेला लल्ला नामाचा आपल्याला लागतो त्यावेळेला आपण आपल्या मुलांसगट हा छंद लागला जातो. मला 2 नातू 1 नात आहे. एक माझ्या मुलाचा नातू आहे आणि एक माझ्या मुलीचा नातू आणि एक नात आहे. बघा आता, मुलाच्या मुलाला छंद नामाचं नाही. मी बोलून गेलो माझ्या जोडीला राहिला नक्कीच माझ्यासारखा होईल, पण माझ्यापासनं जर लांब झाला तर तो माझ्यासारखा नाही होणार, तो त्याच्या बापासारखा होईल. पण माझे 2 नात कंप्लीट जसे तसे. एकाचं नाव आहे वैष्णव, एकाचं नाव आहे मोक्षदा, आद्या. हबप्प सौ वैष्णवी कुणाल म्हात्रे, त्यांचं ज्या वेळेला तो बस्ता झाला, 2च मिनिटं घेतो आता. ज्या वेळेला तो बस्ता झाला त्यावेळेला मी तो बोलायचो, गोपाळाला मी नाव ठेवलेलं आहे कोकिला, गायन कोकिला. त्याचा आवाजच आहे तसं. तो असा बस्ता झाल्यापासून मग तो घ्यायचो. मोजता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान. तर तो बसल्या जागेवर त्याची जातनी फिरायची, जी अवस्था माझी होती बाबा. ज्या वेळेला मी चिंतनाला बसायचो तर मी चिंतनाला बसल्या असं व्हायचं, तर मला नंतर सांगायचं की तू असा मी करायचो, माझी जागा इथे, मी इकडे कसं गेलो, तर मी जातनीवानी फिरायचो. तसं आमचा वैष्णव निहार, त्याला मोजता येत नाही बोलला तर त्याची अशी जातनी फिरायची. आज मोक्षदा आद्या 3 वर्षाची झाली आता डिसेंबर महिन्यात. तिच्याजवळ सांग ना माऊली माझ्या बाबांना, तर ती सुद्धा अशी बसून हात वरती करून अशी नाचेल किंवा काय करेल. याला बोलतात की तो लल्ला लागला पूर्णत्व. जे आपण करू, जे माझ्या बाबांनी दिले, जे आज माझे बाबा तुम्हा आम्हाला सांगतात नाही करतात, त्याच पद्धतीने आपण चाललो रीतनुसार, तर नक्कीच ते घडल्याशिवाय राहणार नाही. कारण रक्ताचं पाणी घराची काढ करून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात ना. आपण ते जर टाकोऱ्यात नाही घेतलं तर असो. मला सेवा दिल्याबद्दल या मंडळाचे आभार. पुंडली गोरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतरचं प्रवचन